माझे आणि त्यांचे नातेसंबंध होतेच, पण नात्याच्या पलीकडची माझी आणि त्यांची मैत्री होती. त्यांना मला श्रद्धांजली द्यावी लागते. विश्वास होत नाहीये. त्यांना श्रद्धांजली अर्पित करते. असे वसंत चव्हाण हे इतक्या लवकर आम्हाला सोडून जातील असं आम्हाला वाटतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून देखील त्यांनी MLC पद भूषवलेलं होतं. अशातच गेले 10-12 दिवस ते आजारी होते. हैदराबाद तर कुठं त्यांना ऍडमिट सुद्धा केलं होतं आणि दुर्दैवाने ते आपल्याला सोडून गेलेले आहेत. ग्राउंड लेवल पासून गोवलेला हा नेता होता, त्याला जनतेची जाण होती. हे खूप दुःखदायक माझ्यासाठी आहे. माझे आणि त्यांचे नातेसंबंध होतेच, पण नात्याच्या पलीकडची माझी आणि त्यांची मैत्री होती. 1992ला पहिल्यांदा दोघंही आम्ही जिल्हा परिषदेला निवडून आलो आणि त्यापूर्वी आम्ही दोघंही ज्यांच्या त्यांच्या गावचे सरपंच देखील होतो. 1992च्या आधीपासूनची मैत्री आजपर्यंत आमची चालत आली. मी कालच वसंतरावजीच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी हैदराबादला गेलो आणि कुटुंबियांना सांगितले की प्रगती होते. रात्री उशिरा मी नांदेडला पोहोचलो आणि सकाळी ही अतिशय वाईट बातमी मला समजली. मित्र कसा असावा तर वसंतरावासारखा. एका मित्राला मी मुकलो. वसंतरावच्या जाण्याने परिसराची, जिल्ह्याची खूप मोठी हानी झाली. चव्हाण कुटुंबियावर जे दुःखाचा डोंगर कोसळला त्यातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आज आमचे सहकारी खासदार श्री वसंत चव्हाणजी नांदेडचे त्यांचा मृत्यू या ठिकाणी झाला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आदर करते. आणि काल परवापर्यंत संसदेत आमच्या सोबत होते आणि अचानक त्यांची तब्येत बिघडली. काही दिवसापासून ते हॉस्पिटलमध्ये होते, म्हणजे थोडे दिवस, पण आज त्यांना मला श्रद्धांजली द्यावी लागते. विश्वास होत नाहीये. त्यांना श्रद्धांजली अर्पित करते. काँग्रेस पक्षाकडून सोलापूर करणं आणि त्यांच्या आत्मेस शांती मिळो अशी प्रार्थना. वसंतराव चव्हाण हे नांदेड लोकसभेचे खासदार म्हणून, काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले आणि त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रतिकूल परिस्थितीत, म्हणजे तिकडले नेते अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात गेले आणि फार मोठी ताकद लावली अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाला. तरीही वसंतराव चव्हाण यांच्यासारखा एक तळागाळातला कार्यकर्ता काँग्रेस पक्षाचा विजयी झाला. आम्ही सगळे त्यांच्या प्रचाराला गेलो. उद्धव ठाकरे साहेब गेले, आम्ही गेलो सगळे. ते निवडणुकीला उभे राहिले तेव्हाही त्यांची प्रकृती बरी नव्हती, पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून हुकुमशाहीचा पराभव व्हावा, नांदेडला लागलेल्या गद्दारीचा जो डाग होता त्यावेळेला तो धुवून काढण्यासाठी ते ठामपणे उभे राहिले त्यांची प्रकृती बरी नसताना. आणि नांदेडच्या जनतेनं त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. असे वसंत चव्हाण हे इतक्या लवकर आम्हाला सोडून जातील असं आम्हाला वाटलं नव्हतं. सातत्यानं ते माननीय उद्धवजींच्या संपर्कात होते. निवडून आल्यावर ते मातोश्रीवर आले, दिल्लीमध्ये भेटले आम्हाला सगळ्यांना. त्यांची प्रकृती सुधारत होती असं चित्र दिसत होतं, पण त्यांना किडनीचा आजार होता आणि आज त्यांचं दुर्दैवी निधन झालं. आम्ही सगळे, शिवसेना परिवार असेल, माननीय उद्धव ठाकरे असतील, आम्ही त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात सहभागी आहोत. एक सच्चा कार्यकर्ता काँग्रेसचा
जो हुकुमशाही विरुद्ध उभा राहिला तो जिंकला, पण शेवटी दुर्दैव असं की त्यांना आजारांना गाठलं आणि ते आपल्यातून निघून गेले. नांदेडचे विद्यमान खासदार खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अलीकडच्याच काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार या नात्याने वसंतराव निवडून आलेले होते. सगळ्यांनी कौतुक केलं, अभिनंदन केलं, परंतु काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही. मध्ये त्यांची तब्येत एकदम खालवली होती, त्यांना हैदराबादला पण ऍडमिट करण्यात आलेलं होतं. परंतु आज सकाळीच दुःखद ती बातमी ऐकायला मिळाली आणि ते आपल्याला सोडून गेले. खरं तर वसंतरावांचं घराणंच राजकीय घराणं, त्यांचे वडील बळवंतराव हे देखील लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. मला आठवतंय मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून देखील त्यांनी MLC पद भूषवलेलं होतं, परंतु नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसमध्ये ते आमदार झाले आणि यावेळेस खासदार देखील झाले. त्यांच्या या दुःखद निधनानं त्यांच्या कुटुंबियांवर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. मी व्यक्तिशः माझ्या वतीनं, आमच्या पक्षाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. फार म्हणजे एक हरहुन्नरी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. अतिशय साधा मनमिळाव अशा प्रकारचा वसंतरावचा स्वभाव होता आणि जरी आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये काम करत असलो तरी देखील कधी मनामध्ये कुठल्याही प्रकारची कटुता न ठेवता ते संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु अशा घटना घडत असतात आणि शेवटी त्या गोष्टीला सामोरं जायचं असतं. मी पुन्हा एकदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दुःखद घटना आहे. मी आत्ताच इलेक्शन झालं होतं, त्याच्यामध्ये ते स्वतः, त्यांचा परिवार असेल, त्यांचे मतदार असतील, त्याचे कार्यकर्ते असेल, सर्व पक्ष मिळून लढत फार मोठी झाली होती. अशातच गेले 10-12 दिवस ते आजारी होते. हैदराबाद का कुठं त्यांना ॲडमिटसुद्धा केलं होतं आणि दुर्दैवाने ते आपल्याला सोडून गेलेले आहे. कैलासवासी खासदार वसंतराव चव्हाण यांचे आज 5:30 वाजता दुःख निधन झालं आणि ही घटना कळताच मला दुःख झालं आणि माझ्या मतदारसंघाला सुद्धा, या नांदेड जिल्ह्याला दुःखाची घटना कळताच दुःख झालं. आणि या निमित्ताने मी वसंतराव चव्हाण यांना माझ्याकडून, माझ्या मतदारसंघाकडून, माझ्या पक्षाकडून मी यांना श्रद्धांजली अर्पण करतो. वसंतराव चव्हाण एक सामाजिक कार्यकर्ते आणि एक कार्यकर्त्यामधून नेते बनलेले नेता होता आणि एक सामान्य ग्रामीण भागातून एक ग्राउंड लेवल पासून उगवलेला हा नेता होता. त्याला जनतेची जाण होती. खरंच असा नेता होणार नाही असं भविष्यामध्ये. त्याच्यामुळं मी माझ्या मतदारसंघाकडून, माझ्याकडून व माझ्या पक्षाकडून मी श्रद्धांजली अर्पण करतो.